दादा काय बोलणार, आज काय घटना झालेली आहे इथे? आजची जी घटना झालेली आहे खूप दुर्दैवी आणि दुःखद घटना झालेली आहे आणि याला सर्वस्वी मेट्रो प्रशासन हे जे ते जबाबदार आहे. कारण स्थानिकांनी यांना वेळोवेळी किंवा आम्ही सर्वांनी वेळोवेळी यांना कल्पना दिली होती की तुम्ही जे खोदून ठेवता त्याला बॅरिकेटिंग वगैरे करा. यांनी कधीच ना, आणि यांचा काहीही एक प्लॅन नाही आहे. ते त्यांच्या मनाला वाटेल तिथं खोदतात, मनाला वाटेल तिथं बुजवतात. कसलाही असं त्यांचा प्लॅनच नाही आहे. म्हणजे अक्षरशः अंधाधुंदी कारभार चालू आहे. आता हे खोदल्याला जवळजवळ 7-8 महिने झालेले आहेत आणि तसंच पडलेलं आहे. याच्यात कितीतरी वेळा त्यांना सर्व स्थानिकांनी पण कल्पना दिलेल्या होत्या आणि स्थानिक अधिकाऱ्यांना बोलून पण आम्ही सर्वांनी सांगितलेलं होतं. तरी पण त्यांचं अक्षरशः कानाडोळा करतात. एकदम मुजोर माज आल्यासारखं वागतात हे सर्व मेट्रोचे सर्व प्रशासक. आता सध्या कॉन्ट्रॅक्टरचे काहीतरी अधिकारी असणार, तुमचे नाव घेऊ काय? कोण एक प्रजापती म्हणून आहे तिथं, साईड सुपरवायझर म्हणून असायचं, रमाशंकर प्रजापती म्हणून. तर आता सध्या काय कारवाई होणार आहे जेव्हा? नाही, कारवाई झालीच पाहिजे. याच्यावर सदोष स्वतःचा गुन्हा या मेट्रो प्रशासनावर झालाच पाहिजे आणि त्या ज्या पीडित हे झाले त्यांना न्याय भेटला पाहिजे, लहान बालकाला त्याच्या पालकांना. नाहीतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन छेडलं जाईल. याच्या अगोदर पण, कारण हे जे रहदारीचा प्रश्न असतो याच्यासाठी पण आत्ता थोड्या दिवसापूर्वी आम्ही सह्यांची मोहीम घेतलेली होती. पण अक्षरशः सर्व अंधाधुंदी कारभार चालू आहे. तर तुम्ही स्थानिक इतर पदाधिकारी आहे उठावा गटाचे, तर हे एवढा मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी पाठपुरावा केला असेल? भरपूर वेळा पाठपुरावा केलेला आहे. याचे संबंधितांना पत्रव्यवहार पण केलेले आहे. वेळोवेळी स्वतः जाऊन बोलून घेऊन त्यांना निदर्शनास पण आणून दिलेले आहेत. तरी पण